सकाळची होती. पोलिसांना आरोपींवर पाळत ठेवायची होती. पण कशी? मग पोलिसांनी शक्कल लढविली. मोदी कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेज या मार्गावर मॉर्निंग वॉक करीत असल्याचं भासवलं. त्यांना अपेक्षित असलेली कार थांबलेली दिसली आणि त्या वॉकिंग करणाऱ्या पोलिसांनी कारला घेरलं. कार उघडताच धक्कादायक बाब उघडकीस आली. कारमध्ये तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम मेफेड्रोन हे घातक अंमली पदार्थ सापडले. ही कारवाई मंगळवारी सकाळी 6 वाजता व्हीआयपी रोड परिसरात करण्यात आली. या प्रकरणी रिजवान शब्बीर खान राहणार नई जिंदगी आणि साहिल सिकंदर पिरजादे राहणार मंत्री चंडकनगर या दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याची माहिती पोलीस उपायुक्त गोहर हसन यांनी दिली. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि पथकाने ही कारवाई केली. आरोपींच्या कारमधील ड्रॉवरमध्ये प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या रंगाचे स्फटिक आढळले. तपासात ते मेफेड्रोन असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी 10 लाखांची कारही जप्त केली असून अफजल मुर्शद या तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.